साहेबांना ऊस बांधावर टाकावा लागायचा, जाळावं लागायचं. शेतकऱ्यांसाठी साहेबांनी हा कारखाना उभा केला. तर तो देताना मला प्रचंड प्रचंड वेदना झाल्या असल्या तरी मला आज आनंद आहे की तो अत्यंत चांगल्या हातामध्ये गेलेला आहे. आता भविष्य मला दिसतंय, मन घाईवरून येतं. मी जेव्हाही इथे येते, मी बोत्रे पाटलांनाही सांगत होते, कधी नवीन साहेब हे कारखान्यामध्ये यायचे तर सारखं ते टोपी घालून चला वर हे दाखवतो ते दाखवतो. माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता, त्याला त्या साखरेच्या पोत्यातच टाकून दिलं साहेबांनी. तर त्यांना एवढं भूषण वाटायचं की मी हा कारखाना उभा केला. साहेबांना ऊस बांधावर टाकावा लागायचा, जाळावं लागायचं. शेतकऱ्यांसाठी साहेबांनी हा कारखाना उभा केला. तर तो देताना मला प्रचंड प्रचंड वेदना झाल्या असल्या तरी मला आज आनंद आहे की तो अत्यंत चांगल्या हातामध्ये गेलेला आहे आणि भरभरून या कारखान्याला यश मिळेल, कीर्ती मिळेल आणि भविष्यामध्ये तुमचं कल्याण या कारखान्याच्या माध्यमातून होईल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.